नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 7 फेब्रुवारी 2026 रोजी लोहारा तालुक्यातील 4 गट व 8 गणातील एकूण 89,385 मतदारापैकी साधारणतः दुपारपर्यंत 32,031 मतदारांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये 17,446 पुरुष तर 14,585 महिलांचा सहभाग होता. सरासरी मतदानाची टक्केवारी दुपारपर्यंत 35.83% नोंदवली गेली होती. आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर महिलांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला. लोहारा तालुक्यातील कानेगाव, मार्डी, भातागळी आणि कास्ती येथील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये मतदान केंद्राच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळाले. हिरवळ, वृक्षराजी आणि मोकळा परिसर यामुळे परिसरात प्रसन्नता जाणवत होती. दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक असतानाही शाळेच्या आवारात तुलनेने थंड व शांत वातावरण होते. निवडणूक प्रशासनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे मतदारांना सावली, पाणी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याच थंड व सुव्यवस्थित वातावरणात मतदारांनी शांततेत आपला मतदानाचा हक्क बजावला. हे चित्र अनेक मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत वृद्ध मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता आणि हा सहभाग निश्चितच आजच्या युवकासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चालता येत नसतानाही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कोणतीही कुचराई न करता मतदानासाठी हजेरी लावली. ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. या आजीचं नाव आहे नागरबाई नामदेव जगताप भातागळी. त्यांचं वय जवळपास 84 वर्षे असताना देखील पवित्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या आल्या आहेत. ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. आपलं हक आपलं मतदान म्हणत वृद्ध महिलांनी मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदान केले. तर भातागळी येथील 80 वर्षीय नागरबाई जालिंदर गिरी तर कास्ती बुद्रुक येथील 80 वर्षीय सुशीला हनुमंत पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. या प्रसंगी कास्ती खुर्द येथील 80 वर्षीय शरद हरी साळुंखे यांनी देखील 3 चाकी सायकलवर येऊन मतदानाचा हक्क बजावला. चालण्यात अडचणी असतानाही त्यांनी केलेले मतदान हे लोकशाहीप्रती असलेले त्यांचे कर्तव्यभाव अधोरेखित करणारे असून युवकासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. दरम्यान महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सकाळपासून मतदान केंद्रावर महिलांची गर्दी दिसून येत होती. दुपारनंतर अंतिम टप्प्यात सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता 4 गट व 8 गणातील 89,385 मतदारापैकी एकूण 51,274 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जवळपास अधिकृत वृत्तानुसार एकूण मतदानाची टक्केवारी 57.32 इतके नोंदवले गेले. 8 वर्षानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या निवडणुकीत आता कोण भाग्यवान ठरणार हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे. 9 फेब्रुवारी 2026 रोजी लोहारा तहसील कार्यालयाच्या भव्य प्रांगणात मतमोजणी होणार असून कोणाचे नशीब उजळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक व आपल्या गाव भागातील वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी आत्ताच लोहारा टाइम्स या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोहारा टाइम्स.